नमस्कार, मी अविनाश मुळे. आपल्या अविनाश अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच रविवार 9 फेब्रुवारी 2025. आजच्या दिवशी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी या विद्यार्थ्यांचा 17 ते 1 झाला, दुपारच्या 17 ते 1 झाला पेपर. त्याच्यामध्ये 1.5 तासाचा पेपर होता आणि त्याच्यामध्ये 25 प्रश्न होते ते मराठी विभागासाठी होते आणि 50 प्रश्न जे होते ते गणित विभागासाठी होते. मग आपण त्यामधले गणित विभागात आलेले प्रश्न ते कसे सोडवलेले आहेत किंवा त्याचे उत्तर काय आहेत हे आपण आज बघणार आहोत. तर बघा, 1.5 तासाचा पेपर झालेला आहे. 75 प्रश्न होते. वेळ 1.5 तास. संच आपण आज बघणार आहोत तो कोणता आहे, तर ए संच आहे. तर बघूया काही प्रश्न कसे आहेत, कसे सोडवले. चला बघा, 26वा प्रश्न आपण बघतोय. 26व्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, तर 23 किलोग्रॅम 500 ग्रॅम व 21 किलोग्रॅम 700 ग्रॅम यांचं काय करायचं, आपल्याला बेरीज करायची आहे आणि ते मांडायचे आहे. बघा, तर 23 किलो ग्रॅम आणि 500 ग्रॅम बरोबर आहे का. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे काय, 21 किलोग्रॅम आणि 750 ग्रॅम इथं सांगितलं. यांची बेरीज सांगितलेली आपल्याला. तर बघा, 0 0 5 7 5 12 चल 1 3 1 4 1 5 आणि हे किती झाले 4, म्हणजे 45 किलोग्रॅम आणि 250 ग्रॅम. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे आपल्याला, तर एक पर्याय क्रमांक बरोबर आहे. लक्षात आलं? ठीक आहे. 26व्या प्रश्नाचा एक पर्याय बरोबर आहे. त्यानंतर आहे 27वा प्रश्न आहे. 27वा प्रश्न काय सांगतो आपल्याला, तर बघा, 8,99,999 त्याच्यामध्ये काय मिक्स करायचंय, तर 1001 मिक्स करायचंय. त्याच्यामध्ये काय येतं, 9 1 10 हच्याला 1 9 1 10 हच्याला 1 9 1 10 हच्याला 1 9 1 10 आणि 1 11 हच्याले 1 9 आणि 1 10 झाले. हच्याले 1 9 8 आणि 1 9 असे टोटल किती झालं बघा, तर 9,01,000 अशी किंमत आलेली आहे टोटल बेरीज. तर पर्याय क्रमांक किती आपला 3 बरोबर आहे. लक्षात आलं तुमचं? ठीक आहे. त्यानंतर आहे बघा प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 काय सांगतो, लक्ष द्या. तर अपूर्णांक दिलेले आहेत, त्याची उतरत्या क्रमाने मांडणी करायची. प्रश्न तसाच आहे. बघा, प्रश्न क्रमांक बघा 29 प्रश्न क्रमांक 28 प्रश्न क्रमांक आहे. 28 प्रश्न क्रमांक त्याच्यामध्ये दिलेला आपल्याला अपूर्णांक 3/4 1/4 परत 5/4 आणि 9/4 असे दिलेले आहेत अपूर्णांक. आपल्याला काय करायचे, मांडणी उतरता क्रम मांडायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणून घेतलेला आपण 9/4 7/4 5/4 त्यानंतर आहे 3/4 आणि 1/4 असे हे उतरत्या क्रमाने. आणि परत काय म्हटलेलं आहे आपल्याला, तर पहिला आणि मधला अपूर्णांक यांची बेरीज काढायची आपल्याला. तर ते काय येणार आहे बघा, 9/4 अधिक 5/4 बरोबर 9 अधिक 5/4 बरोबर 9 5 किती येतं, 14/4. मग भाग घालायचा आपल्याला, 2 2 4 2 7 14 7 किती आले 2. हा अपूर्णांक आलेला आहे. बघा, याच्यामध्ये पर्याय क्रमांक कोणता बरोबर येणार, मग दुसरा, म्हणजे 7/2 हे उत्तर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक नंबरचा प्रश्न काय म्हणतो, शेखरने 45 रुपये 1 किलो प्रति किलो, म्हणजे काय सांगायचं आहे, 1 किलो जे काही टमाटे आणलेले टमाटे. त्यानंतर 30 रुपये किलो काय आणलेले, 1 किलो जे आहे 1 किलोग्रॅम जे काय सांगितलेलं आहे ते किती, तर 30 रुपये किलो सांगितलेले ते कांदे सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर आहे 56 रुपये
1 किलो जे काही सांगितलेलं आहे ते काय आहे तर भेंडी ही 1 किलो सांगितले बघा. 45 रुपये 1 किलो काय आहे टमाटे, 30 रुपये 1 किलो काय आहे कांदे आणि 56 रुपये 1 किलो काय आहे तर भेंडी आहे. पण प्रत्येकी त्यांनी जे खरेदी केलेली आहे प्रत्येक टमाटे किती घेतलेले आहेत आपल्याला सांगितलेले तिथं अर्धा किलो घेतलेले. काय घेतलेले अर्धा किलो, अर्धा किलोग्रॅम काय घेतलेले टमाटे घेतलेले. त्यानंतर काय घेतलेलं आहे 1.5 किलोग्रॅम कांदे, 1.5 किलो बरोबर आहे का बघा. 1.5 किलोग्रॅम काय घेतलेले कांदे आणि शेवटी घेतलेले आहेत काय 1.25 किलोग्रॅम भेंडी, 1.25 किलोग्रॅम भेंडी घेतलेली. आता बघा याचा 45 रुपये किलो आहे, मग हे अर्धा किलो म्हणलं तर 45 भागिले 2 केलं तर आपल्याला मिळतात 2 2 4 2 2 4 2 5 10 म्हणजे 22.5 रुपये हे अर्धा किलोचे झाले. आता इथे कांदे दिले 30 रुपये, मग सांगितले किती 1.5 किलो आपल्याला माहिती आहे 30च्या निम्म काय होणार 15. अर्धा किलोला किती झाले मग हे 1 किलोचे 30 अधिक अर्धा किलोचे 15 टोटल किती झाले बघा 45 रुपये. बघा तुम्हाला समजत असेल 45 रुपये हे कांद्याचे झाले आणि 56 रुपये म्हणजे 1.25 किलो सांगितलेले 1.25 किलो 1 किलोचे किती 56 आणि अधिक काय झाले तर बघा 14 रुपये म्हणजे आपल्याला परत 1.25 किलो म्हणलेले. 1.25 किलो म्हणजे बघा एकाचे 4 भाग करायचे 56चे 4 भाग म्हणजे किती झालं 14 रुपये. 14 रुपये यामध्ये बघा जो पाव भाग झाला बरोबर आहे का त्याला सव्वा म्हणतो आपण त्याला, तर बघा इथं 14 रुपये तयार झाले. मग हे तर काय 56 अधिक 14 रुपये 6 4 किती झाले 10 चाले 5 1 6 1 7 हे 70 रुपये झाले. म्हणजे बघा सगळ्यांची बेरीज किती येते बघा हे 70. मग बघा आपण काय करणार आहे तर 22.5 रुपये हिता आहेत हे कशाचे आहेत बघा. मग हे 5/5 तसेच मांडले आपण. हे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह इथं काय नसतो म्हणजे शून्य येतो आपण ते मांडतोय लक्षात येतं आपल्या. तर बघा हे मांडलेले आहेत आपण. त्यानंतर येतं बघा 5 आणि 2 7 आणि इथे किती येतं 4 आणि 2 6 6 7 13 म्हणजे किती रुपये झाले बघा तर 137.5 रुपये हे काय झाले म्हणजे 50 पैसे म्हणू शकतो आपण त्याला. तर 137 रुपये 50 पैसे किंवा 5 पैसे हे काय झालेले आहेत आपल्याला तर ही रक्कम मिळालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा इथं बरोबर येत आहे. त्यानंतर आहे बघा 29वा प्रश्न संपला. त्यानंतर आहे कोणता तर 30वा प्रश्न. 30वा प्रश्न आपल्याला काय सांगतो ते बघूया आपण. तिसऱ्या प्रश्नामध्ये दिलेला आहे आपल्याला तर वार काढायचे. वार कसा काढायचा ते बघूया आपण. तर बघा 30व्या प्रश्नामध्ये 2 मे 2022 ला काय होतं तर सोमवार होता. कुठला वार होता सोमवार बरोबर आहे का. तर आपल्याला काय विचारलेलं आहे आणि त्यानंतर दिलेले सुट्टी दिलेली आहे आपल्याला. सुट्टी किती दिली आहे आपल्याला सुट्टी 32 दिवस सुट्टी दिलेली आहे आपल्याला. किती 32 दिवस सुट्टी दिलेली आहे. आणि 32 दिवसाच्या सुट्टीनंतर काय विचारलं आपल्याला तर शाळा कोणत्या वारी सुरू होईल. तर तो वार काढायचा आपल्याला. तो वार कोणता असेल शाळा सुरू झालेला वार कोणता असेल तर सोपं आहे बघा. याच्यामध्ये 7 दिवस ऍड केले 7 दिवस अधिक केले तर किती येणार आहे 7 आणि 2 9 9 मध्ये परत 7 मिक्स केले तर किती येणार आहे बघा 9 7 किती येतं 16. त्यानंतर 7 मिक्स केलं तर किती येते 23 अधिक 7 केलं तर त्याच्यामध्ये येणार 30. आता बघा 2 तारखेला कोणता वार आहे सोमवार. मग 9 तारखेला कोणता वार येणार सोमवार. परत 16 तारखेला कोणता वार येणार सोमवार. त्यानंतर 23 तारखेला सोमवार 30 तारखेला सोमवार. मग 4 दिवस ऍड करायचे आपल्याला. त्यानंतर 4 दिवस म्हणजे तर बघा लक्षात येते तुमच्या. तर आता हे 7 दिवस होते. हे 7 1 7 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 28 दिवस झालेत. आता आपल्याला किती दिवस पाहिजेत पुढं तर 32 दिवस पाहिजे ना. मग 28 दिवस आपण काढलेले आहेत. आता राहिले किती 4 दिवस.
4 दिवस म्हणजे 1 2 3 4 म्हणजे 30 तारखेला काय होता तर सोमवार होता. आपण बघितलेलं इथं 4 दिवस ऍड करा. मग त्याच्यानंतर बघा सोमवारपासून 4 दिवस मोजा. 1 2 3 आणि 4 सोमवार, मंगळवार, बुधवार, नंतर काय येतो गुरुवार, नंतर येतो कोणता असणार आहे तर शाळा सुरू कधी होणार आहे तर शनिवारी. आणि 32 दिवसाची सुट्टी कधी संपणार आहे तर शुक्रवारी. तर आपला वार कोणता येणार आहे शनिवार. ही शाळा सुरू होणार आहे सुट्टी नंतर. ठीक आहे. तर समजलं असेल तुम्हाला. तर कोणता वर आहे ना पर्याय क्रमांक 4 हा इथं बरोबर येणार आहे. ठीक आहे.